आम्ही जावा तेव्हा यांचा हापीस बंदच. बर घरच्या माणसाला पावा तरी बंदच. तुम्ही सांगा आता. अहो यांनी पार रडकुंडी आणलंय आम्हाला. पैसे घेऊन घेतले 1 लाखाचे 2 लाख होतील रुपये सुद्धा नाही. आमच्या एवढ्याचे नंबर ब्लॉक केलेले. बर थांबा थांबा विचारतो. तुम्ही सांगा काय झाले. अहो साहेब मी तर काय सांगू तुम्हाला. माझ्या नवऱ्यानं तुम्हाला काय सांगू. ही माझ्या मावशीची पोरगी आहे. ही माझी आत्या आहे. सगळं वाटून आमचं हे थांब की मामाचा भाऊ आहे. अरे थांब की मला सांगू की दादा. मोठा आहे भाऊ. काय सांगू तुम्हाला. माझा नवरा तर कुठे गेलाय माहिती नाही. दागिने सगळं माझं भाई सोबत गेला. तुमच्या पाया थांबा पाया पडू नका. या जरा मागे या. मागे कशाला तुमच्यामध्ये कोण मेन आहे. हा सर आणि एक कुंकू आहे. सर साहेबाशी काय म्हणणं आहे तुमचं. सर कंपनीचं म्हणणं एकच आहे सर. फॉर्म भरताना यांच्याकडून 1 वर्षाचा पूर्ण कालावधी दिला होता सर. 1 वर्षानंतर तुम्हाला 15 लाख मिळतील. सर फॉर्म मध्ये उल्लेख आहे भरलेला त्या सर यांची सिग्नेचर आहे सगळं. काही कुठली कंपनी फसवणूक नाही आहे सर याच्यामध्ये. तुम्ही सर्व भरलेले कागदपत्र आणि हे सगळ्यांना घेऊन तुम्ही सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला हजर व्हायचं. चालेल सर. 1 महिना बाकी आहे सर. तुम्ही जर पळून गेलात तर मग तुम्हाला माहिती आहे एकदा का 3rd डिग्री वापरायला चालू केली तुमचं काय होईल. सर सकाळी घेऊन येतो आम्ही फाईल वगैरे. साहेब नाही तर आताच मुक्कामाला येतो ना आम्ही दोघं. मी तू राही घरी. मला पैसे ते देतो ना तुला उद्या. आडून ते 3 दिवसानं माझ्या 3 दिवसानं करायचंय साहेब. हिच्या पोरीचं लग्न करायचं. हिची पोरगीच गेली पळून साहेब. पहिल्याला 2 काटा माझा टाका. नवरा बी गेला पळून यांच्या पैशा पाहिजे. मला तू रडू नको. कुठेच फसवणूक नाही. उद्या ऑफिसला भेटू. उद्या सरा मागा तुम्ही. सरका मागा. बाबराव बाबा बाजूला सरा. तुम्ही 4 जण चला पोलीस स्टेशनला. चला पोलीस स्टेशनला. चला पोलीस स्टेशनला. अरे पागल ते आम्ही समोर सगळे घुसले माणूस पूर्ण बंद करून काय बोलणार. पट्टी बाहेर